हॅलो एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत. मी निकिता. तर ही साडी सर्वात लहान साईजची आहे. 1 वर्षाच्या मुलीची ही साडी मी स्टिच करून ठेवलेली आहे. याचं लूक पण तुम्ही पाहू शकता. पुढे काष्टा आणि मागे काष्टा असलेली ही ब्राह्मणी साडी आहे आणि पिनअप केलेला तो आहे पदर. त्यानंतर पुढील पॅटर्न आहे, हे आहे 6 ते 7 वर्षाच्या मुलीसाठी. हे पण ब्राह्मणीच पॅटर्न आहे. पुढे काष्टा आणि मागे काष्टा असलेलं हे पॅटर्न. याचा कलर पण एकदम आकर्षक आहे. या साडीची फिनिशिंग पण फार सुंदर आहे. आणि याचा हा पदर. त्यानंतर आपलं पुढील पॅटर्न आहे देवसेना पॅटर्न. देवसेना पॅटर्नचा हा फ्रंट साइड आहे ही देवसेना पॅटर्नची आणि ही बॅक साइड आहे. याचा पण लुक एकदम आकर्षक आहे आणि हा त्याचा पदर. त्यानंतर आपलं पुढील पॅटर्न आहे पेशवाई पॅटर्न. पेशवाई पॅटर्नची ही बॅक साइड आहे. फ्रंट साइडला हा काष्टा आहे. याचा लुक तुम्ही पाहू शकता, फार आकर्षक आहे आणि हा त्याचा पदर. त्यानंतर आपलं पुढील पॅटर्न आहे ब्राह्मणी पॅटर्न. ही आहे 10 ते 12 वर्षाच्या मुलीची ब्राह्मणी पॅटर्न साडी. याचा लुक पाहू शकता तुम्ही, अशा टाईपचा आहे. ही आहे साडीची फ्रंट साइड आणि ही आहे साडीची बॅक साइड. हा आहे त्याचा पदर. याचा पण कलर फारच आकर्षक आहे. आपलं पुढील पॅटर्न आहे लावणी पॅटर्न. लावणी पॅटर्न मध्ये पुढे कुठलाही काठ नसून पुढे फक्त प्लीट्स येतात. साडी जितकी मोठी असेल तितक्या प्लीट्स म्हणजे तितका जास्त घोळ तयार होतो आणि मग ती साडी नेसल्यानंतर या टाईपची दिसते. पुढे ही साडी प्लेनच असते आणि बॅक साइडला डबल काष्टा येतो याचा. ही पण साडी मी 12 वर्षाच्या मुलीसाठी स्टिच करून ठेवलेली आहे. याचा पण लुक फार आकर्षक आहे आणि हा त्याचा पदर. आपलं पुढील पॅटर्न आहे ब्राह्मणी पॅटर्न. ही आहे 6 वर्षाच्या मुलीची ब्राह्मणी साडी. याचा पण काठ एक साइडनी या टाईप दिसत आहे आणि ही साडीची बॅक साइड आहे. ही आहे फ्रंट साइड. याचा पण लुक एकदम छान आहे. मी जो लाईव्ह व्हिडिओ जो केला होता त्यात माझा आवाज व्यवस्थित येत नाही, म्हणून मी हा व्हिडिओ परत केलेला आहे रिपीट, साड्यांचे पॅटर्नची नावं सांगण्यासाठी. तर यापैकी तुम्हाला कुठलं पॅटर्न जास्त आवडलं किंवा कुठल्या कलरची साडी जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर 38 ते 40 इंच हाईटची ही देवसेना पॅटर्न मी स्टिच करून ठेवलेली आहे.
या साडीत आपण पेशवाई पॅटर्न पण वेअर करू शकतो। हा आहे साडीचा फ्रंट पार्ट। तर फ्रंट पार्टची मिरी उचलून 3 ते 4 प्लीट्स घेऊन एक साईडला त्या करून तिथे पिनअप किंवा स्टिच करून आपण ती साडी पेशवाई म्हणून पण वेअर करू शकतो। या साडीत आपण 2 पॅटर्न वेअर करू शकतो या टाईपमध्ये। तर याचा लुक असा दिसत आहे। म्हणजे एकच देवसेना पॅटर्नची साडी स्टिच करून आपण ती पेशवाई म्हणून पण वेअर करू शकतो। ही आहे साडीची बॅक साइड आणि हा आहे साडीचा पदर। याचा पण कलर मोरपंखी आहे म्हणून फारच आकर्षक दिसत आहे। तर मी हे साड्यांचे स्टिच करून ठेवलेले प्रकार तुम्हाला दाखवले। तर यापैकी कुठली साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।